तुम्हाला दुष्यंत विषयी काय वाटतंय? सर तुम्ही आता यावेळी इथे? सर अहो काय करता? सगळ्या जगाला तू मूर्ख बनवू शकतोस, पण या खासदार सरपोतदाराला नाही. खोटं बोलण्याच्या ज्या वर्गात शिकतोस ना, त्या शाळेचा हेडमास्टर आहे मी. सर मला कळालं नाही तुम्ही काय म्हणता. अजूनही कळलं नाही? तुला नीट खोटंही बोलता येत नाही रे. हा, अमेरिका काय अंबरनाथ पर्यंत सुद्धा गेला नसशील तू कधी. हे परवा तुला 2-4 प्रश्न विचारले ना, त्याच्यावरनं मला समजलं. संचिता आणि सुजितरावांनी तुला इथे बोलवून आधीच खूप माती खाल्लेली आहे. समजा तू पकडला गेलास तर यातल्या सगळ्या गोळ्या तुझ्यात उतरवेन आणि माझ्या मागच्या बागेत तुला गाडून त्याच्यावर झाड लावेन मी. चुकूनही पकडला जाऊ नकोस. दुष्यंत का ग, काय झालं? नाही म्हणजे मला तो मुलगा ठीक वाटला, असं काही आक्षेपार्ह आढळलं नाही त्याच्याबद्दल काही. तो स्वानंदीच्या पोटात वाढणाऱ्या मुलाचा बाप आहे आणि तो त्याचा हक्क सांगतोय, हे आपल्याला मान्य करावंच लागेल नाही का नीलम? ही नीलम माझ्यापासून काहीतरी लपवतीये. त्या दुष्यंत बद्दल हिला नक्कीच काहीतरी कळलेलं दिसतंय. दादा मला देवळात जायचंय, प्लीज रिक्षा घेऊन येता का? हो मॅडम. स्वानंदी अगं तू इथे काय करतेस? तू कुठे निघालीस का? मी सोडू का तुला? आपल्याकडे गाडी आहे. अहो मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ना, आपल्यात अंतर ठेवायचं असं ठरलंय ना, मग कशाला मध्ये पडताय? आज मणी सरांचा वाढदिवस आहे, मी देवळात चालली त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायला. ह्यात तुमचा काही संबंध नाहीये, त्यामुळे प्लीज या सगळ्यात पडू नका. हे बघा, मला गाडीने जायचं असतं तर घरी पर्याय होते, ड्रायव्हर सुद्धा होते, पण मी आणि मणी सर आम्ही नेहमी आमचं मूळ जपतो. जमेल तितक्या साध्या पद्धतीने आम्ही आमचं आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि आम्हाला आवडतं ते. राहिला प्रश्न माझ्या पोटातल्या बाळाचा, हे बाळ तुमचं आहे सध्या तरी DNA रिपोर्ट हेच सांगतोय. हा पण याचा अर्थ असा होत नाही की तुमच्यात आणि माझ्यात काही नातं निर्माण होईल. त्यामुळे प्लीज ह्या सगळ्यात पडू नका, लांब राहण्याचा प्रयत्न करा. स्वानंदी इथे पण रूम मध्ये नाहीये, कदाचित किचन मध्ये असेल. चला दादा. सदा स्वानंदीला पाहिलंस का? हो मॅडम, स्वानंदी मॅडम देवळात गेल्यात. ते मणी साहेबांचा वाढदिवस आहे ना, त्यांच्यासाठी प्रार्थना करायला जाते म्हणाला. आत्ता अगदी 5 मिनिटं झालीच गेले असतील. झालं? गेली ना स्वानंदी? त्या स्वानंदीला बाय बाय करून आलास हात हलवत इथे. काय रे, एक मुलगी तुला पटवता येत नाही आणि बाता कसल्या मोठमोठ्या मारतोस तू? त्या स्वानंदी बरोबर आत्ता गेला असतास आणि ही गोष्ट जर मणीला कळाली असती तर त्याचा संताप नसता का झाला? चिडला नसता का तो?
त्यावरून स्वानंदीला काहीतरी बोलला असता, त्यांच्यात वाद झाले असते, भांडणं झाली असती. स्वानंदीच्या जवळ जाण्याचा मार्ग मोकळा नसता झाला का तुझा? पण नाही, डोकंच चालत नाही ना तेवढं. ए दुष्यंत, तुला खरं सांगू का, सुजितने तुला या कामावर ठेवून ना चूक केली. युजलेस आहेस तू, युजलेस. ए संचिता, तू जरा जास्त बोलतेस हं? आणि काय ग, तुला काय डिटेक्टिव्ह गिरी करायला थांबवलं इथे माझ्या मागे? हा नाही, सांग ना, दुसरी काही कामं नाही आहेत तुला? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझी डील सुजित बरोबर झाली. त्याला माझ्यावर विश्वास आहे आणि मी फक्त त्याला आन्सरेबल आहे, कळलं? तुला नाही. हो का? सुजित नवरा आहे माझा. आमच्या दोघांमध्ये काहीही फरक नाही. सुजित सगळे डिसिजन्स मला विचारून आणि कन्सल्ट करूनच घेतो. त्यामुळे तू मला आन्सरेबल आहेस आणि हे विसरू नकोस, कळलं? एक काम धड करता येत नाही आणि मला ही अशी अक्कल शिकवतोय. संचिता, शब्द जपून वापर. ए, दुष्यंत, म्हणे फोन उचल, म्हणे फोन उचल. तुला नंतर बघते. या वॉर्डन समोर तमाशा नको उगीच. तू स्वानंदीला पाहिलंस? ती आत्ताच बाहेर गेली मॅडम, देवळात जाते म्हणाली, रिक्षानेच गेली. काही काम होतं का? मी मदत करू? मॅम, वॉर्डन मॅम, यांना काय झालं? अशा घाईघाईत कुठे गेल्या आणि कन्फ्युज्ड होत्या. ए दुष्या, काय माणसं आहेत ही? शी. बरं, खेळा 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 तुम्ही. सचिन, कमलेश, चला मी निघू. नको ना दादा, थांब ना, आपण खेळूया ना अजून. नाही, मला घरी जायला उशीर होईल ना. मी नेक्स्ट टाइम येईल तेव्हा बराच वेळ थांबेल. ओके? चल. अमोघ, माझा फोन दे ना, मला निघायचंय. नाही दादा, खेळू दे ना थोड्या वेळ. मी तुला फोन खेळायला दिला नाहीये, ऍप डाउनलोड करायला दिला होता. दे चल. थोड्या वेळ दादा, प्लीज ना, प्लीज. मी नेक्स्ट टाइम येईल तेव्हा तुला बराच वेळ खेळायला देईल. दे आता. काय रे, इतके मिस कॉल आले, तुम्हाला सांगितलं का नाही? सॉरी दादा. हॅलो मणी, मणी कुठे आहेस तू? मॅडम, मी इथेच आश्रमात. काय झालं? फोन का घेत नाहीस? मी कधीपासून फोन करते तुला. काय झालं मॅडम, तुम्ही अशा टेन्स का वाटताय? मी तुला भेटल्यावर सांगते. तू तू आश्रमात असते, तू तू तिथेच थांब. मी 5 मिनिटात पोहोचते. गेट जवळ थांब, गेट जवळ. मी भेटल्यानंतर तुला सगळं सांगते. बरं बरं, या सावकाश, मी आहे इथे. म्हणजे दादा, कोणाचा फोन होता? आईचा होता रे. आईचा? पण तू तर आमच्यासारखा अनाथ आहेस ना, मग तुला आई कशी काय? त्याचं काय झालं ना, एक दिवस अचानक मला माझी आई भेटली. दादा, आईला भेटून कसं वाटतं रे? खरंच खूप प्रेम करते का आई? प्रत्येक आई आपल्या मुलांवर खूप प्रेम करते. दादा, आई तुझ्याच बरोबर राहते की दुसऱ्या घरात राहते? नाही, आता आम्ही दोघंही सोबत राहतो. आई खूप लाड करते असं मी ऐकलंय. तुझी आई पण लाड करते का तुझे? खूप लाड करते आणि खूप प्रेमही करते. आपल्या मुलाच्या आनंदासाठी प्रत्येक आई वाटेल ते करू शकते. म्हणजे आपल्याला थोडस जरी दुःख झालं ना, की आपली आई कोलमडून जात असते. दादा, माझी अशी खूप इच्छा आहे की मलाही माझी आई भेटावी आणि तिने ना माझे खूप लाड करावे. दादा सांग ना, मलाही भेटेल का रे माझी आई? बरं चला, मी निघू आता. दादा, मी असं ऐकलंय की आई शब्दातच खूप प्रेम आहे. जेव्हा तू तुझ्या आईला आई म्हणून हाक मारलीस तेव्हा तुला इथे प्रेम जाणवला का रे?
नाही रे, मी अजून त्यांना आई म्हणून हाक मारलीच नाहीये. दादा चला मी निघतो. तुम्ही काळजी घ्या आणि अभ्यास करा. हो. मणीच्या वाढदिवसाची पार्टी आज संध्याकाळी ठेवलेली आहे. त्याला मी सांगितलंय संध्याकाळी लवकर घरी ये म्हणून. तेव्हा तो आश्रमात जास्त वेळ न थांबता तिथून लवकर निघेल. तू पोहोचलायस ना? हो सर, टेम्पोतच बसलोय मी, त्याचीच वाट बघतोय कधीची. हे बघ, आज काही झालं तरी सुद्धा मणी सुटता कामा नये, तो घरी येता कामा नये. ही जबाबदारी तुझी आहे. ठीक आहे सर. आणि थांब, फोन ठेवू नकोस, फोन चालू ठेव. मला मणीचा आवाज ऐकायचा आहे मारताना. ठीक आहे सर, फोन स्पीकरवर ठेवतो. चालू कर गाडी. मणी, गाडी काढ. फास्ट चल, चढव त्याच्या अंगावर. झालं काम. बिचारा मणी. मॅडम 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 कोणी आहे का? हेल्प हेल्प प्लीज. मॅडम मॅडम प्लीज डोळे उघडा. मॅडम मॅडम मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. मॅडम मॅडम डोळे उघडा. साईडला थांबव गाडी. अरे बाप, साहेबांना जर माहित झालं ना, त्या पोराच्या ऐवजी त्या म्हातारीला उडवलं. माझं काही खरं नाही. एक काम करतो, मोबाईलला स्विच ऑफ करतो. अरे
गाडीचा नंबर प्लेट सीसी कॅमेऱ्यामध्ये जर छापला तर माझी वाट लागेल यार. आयडिया. नंबर प्लेट वरती टेप मारतो. चल गाडी काढ. चला हे बरं केलं ऍक्सिडेंट करून फोन स्विच ऑफ केला ते. म्हणजे काय लोक जमावून बभरावायच्या आत तो पळून गेला हे बरं झालंय. सुपारी चांगली वाजवली त्याने. पुढची सगळी कामं त्याला द्यायला काही हरकत नाहीये. हा पत्रकार येण्याची वेळ झाली आता. पण मला टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. कारण जो स्वतःचा हक्क आणि माझं नाव मागणार होता तो बिचारा मणी आता या जगामध्ये राहिलेला नाहीये. देव त्याच्या आत्म्यास शांती देवो. ओम शांती शांती शांती. मॅडम प्लीज, मॅडम प्लीज दरवाजा लवकर लवकर. मॅडम मॅडम डोळे उघडा मॅडम प्लीज. मॅडम थांबा, तुम्ही आत जाऊ शकता. मला आतमध्ये जाऊ द्या प्लीज. नाही प्लीज, तुम्ही जाऊ शकत नाही. नक्की काय झालंय ते? एक जोरात गाडी आली आणि त्या गाडीने उडवलं त्यांना. खूप बेशुद्ध झालं होतं. लगेच रक्त वाहत होतं त्यांचं. पेशंटचं नाव काय? नीलम सरपंता. आणि त्या तुमच्या कोण आहे? आई लागते माझी. ओके, काय हरकत नाही. आम्ही बघतो काय करायचं ते. तुम्ही बसा, काही काळजी करू नका, आम्ही बघतो. मणी सर, मणी सर, वॉर्डन मॅडम, मणी सर. अगं ए, कशाला शोधतेस त्यांना? ते अजून आले नाहीयेत. स्वानंदी कोणाला शोधतीयस? मी मणी सरांना शोधत होते. देवळात गेले होते, प्रसाद आणलाय त्यांच्यासाठी. मणी सर आश्रमातनं आले नाहीत का अजून? प्रसाद देते. हा तू मणीसाठी देवाकडे प्रार्थना करत असताना मी त्याला थेट देवाघरीच पाठवून दिलाय. आता प्रार्थना नाही, शोक सभा घ्यावी लागणार आहे. थँक्यू. हा खरं म्हणजे एव्हाना मणी यायला होता आश्रमातून, पण अजून आला नाही. कमालच आहे. अरे स्वानंदी, आलीस तू? दर्शन कसं झालं? छान. हॅलो मणी सर, कुठे आहात तुम्ही? अहो मी देवळात गेले होते, तुमच्यासाठी प्रसाद घेऊन आली आहे. तुम्हाला वेळ लागणार आहे का? वॉर्डन मॅडमचा ऍक्सिडेंट झालाय. सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. खूप लागलाय स्वानंदी त्यांना. हे काय स्वानंदी काय झालंय? स्वानंदी काय झालंय? स्वानंदी काय झालं नीट सांग. स्वानंदी डॅड काय झालंय? मलाही माहिती नाही. स्वानंदी काय झालं? वॉर्डन मॅडम, त्यांचं काय? ऍक्सिडेंट झालाय. हॉस्पिटल मध्ये. स्वानंदी नीलमचा ऍक्सिडेंट झाला, पण
पण तुला हे कोणी सांगितलं? म्हणजे कोणाचा फोन आला तुला? मणी सरांचा. म्हणजे ऍक्सिडेंट नीलमचा झालाय? मणी अजूनही जिवंत आहे? नाही पण ऍक्सिडेंट म्हणजे नक्की काय? वॉर्डन मॅम आहेत की हो ग, ऍक्सिडेंट नको वाटतो. माणूस सरळ गेला तर ठीक, पण वाचला आणि लोळागोळा होऊन पडला तर घरच्यांचं आयुष्य बर्बाद होतं. नरक नरक यातना. शालिनी, मला जायला पाहिजे. मणी सरांना माझी गरज असते. स्वानंदी, तू एकटी नको जाऊस, मी येतो तुझ्यासोबत. म्हणजे आम्ही येतो. हा, दुष्यंत म्हणतो ते बरोबर आहे. चला आपल्याला जायला हवं. काय नक्की घडले ते बघायला हवं. चल चल लवकर. स्वानंदी, तू रडू नकोस. मी आहे ना तुमच्या बरोबर. आणि हे बघ, आपल्या नीलमला काहीही होणार नाही. आपण लवकर पोहोचूच तिथे. तू अशी रडत राहिलीस तर तुझ्या बाळाला त्रास होईल. शांत हो जरा तू आधी. त्या मूर्ख माणसानं मोठा घोळ घातलाय. मणीला मारायला सांगितलं तर त्यानं नीलमला कसं काय मारलं? अरे काय डोळे बंद करून गाडी चालवत होता की काय? काच खाली का? लायसन्स बघू. लायसन्स ना? एक मिनिट. याच बॅग मध्ये माझा पासपोर्ट होता. तो आता नाहीये. कुठे गेला माझा पासपोर्ट? काय रे, लायसन्स द्यायला एवढा वेळ लागतो का? नाही, देतो. ते काय रे, गाडी का थांबवलीस तू? साहेब ते ए काय रे बाबा, ए लायसन्स मागायच्या आधी गाडीचा नंबर बघत जा. खासदार सरपोतदाराची गाडी आहे आणि मी स्वतः गाडीत बसलोय. ओळखतोस ना मला तू? चेहरा बघितलायस ना? दे लायसन्स, परत दे. महत्वाचं काम आहे, घाई आहे मला. जाऊ दे. याच्या पुढे परत असं करायचं नाही, सांगून ठेवतो मी. सॉरी साहेब, मी तुम्हाला बघितलं नाही. ठीक आहे, लायसन्स तुम्ही येऊ शकता. माफ करा साहेब. चल लवकर चल. आधीच डोक्याला ताप झालाय. हे सरपोतदार सर अचानक इतके का चिडतात? इतके फ्रस्ट्रेट का झालेत? वॉर्डन मॅडमचा ऍक्सिडेंट झालाय.